जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की या जगामध्ये जास्त किमतीवान कुठली वस्तू असेल तर ती वेळ आणि आपलं शरीर. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वतःला वेळ द्यायला शिका, स्वतःवर थोडंफार का होईना प्रेम करायला शिका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की कोटे जरी गेली तर या देहाची किंमत कोटेच होऊ शकत नाही, आणि किती जरी पैसा दिला तर गेलेली वेळ आपण परत आणू शकत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जगामध्ये सर्वात जास्त किमतीवान कोणती वस्तू असेल तर ती वेळ आणि आपलं शरीर, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की जे कोणी मोठे लोक असतील, कलेक्टर असतील किंवा प्राध्यापक असतील किंवा प्रिन्सिपल असतील किंवा इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, जे कोणी राजकारणामध्ये जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना बघा म्हटले समर्थ थोडा सुद्धा वेळ मिळत नाही. ते बघा म्हटले समर्थ कुठे प्रवचन ऐकायला जात नाही, कुठे तीर्थयात्रेला किंवा तीर्थक्षेत्रेला दर्शन घेण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो. एवढं ते आपल्या कामामध्ये स्वतःला व्यस्त करून घेतात आणि एवढं कामाला ते महत्व देतात. आणि बघा म्हणले समर्थ, अशाच लोकांच्या आयुष्यामध्ये असा काळ येतो की त्यावेळेस त्यांना माझ्याकडे वेळ नाही असं ते म्हणू शकत नाही. आता तुम्ही विचारात पडला असेल की तो काळ कोणता, तर बघा समर्थ म्हणतात की जन्म आहे त्याचा मृत्यू हा होणार आहे. मग बघा म्हटले समर्थ, त्यावेळेस मृत्यू हा लहान मोठं किंवा गरीब श्रीमंत काहीही बघत नाही. ज्याची त्याची वेळ आली की त्याला मृत्यू हा येतोच आणि यम हा त्याला घेऊन जातो. मग बघा, हे जे मोठे लोक आहेत ज्यावेळेस त्यांचा मृत्यू येतो, यम त्यांना न्यायला येतो, त्यावेळेस ते म्हणू शकत नाही की मला माझ्याकडे वेळच नाही आणि मला मृत्यूसाठी सुद्धा मला वेळ नाही, माझ्याकडे भरपूर काम आहे, असं ते म्हणू शकत नाही. आणि जरी म्हणले तरी त्यांचं देव आणि तो यम काय ऐकणार आहे का म्हटले समर्थ. त्या क्षणी त्यांना जे काही इम्पॉर्टंट महत्वाची काम आहेत, जे काही पैसा असेल, जे काही त्यांचं महत्वाची कामं असतील, मीटिंग असतील, जे काही त्यांनी ठरवलेली प्लॅनिंग केलेल्या जी योजना असतील, त्या सर्व काही ते सोडून त्यांना त्या यमाबरोबर जावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि वेळेला आपल्याला महत्व देता आलं पाहिजे आणि स्वतःला सुद्धा वेळ देता आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपलं सर्व काही सुरळीत चालू असतं. बघा, अचानकच आपली तब्येत बिघडते आणि आपण ज्यावेळेस डॉक्टरांकडे जातो आणि आपली सर्व शरीराची तपासणी करतो, त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात की हृदयाला प्रॉब्लेम आहे, हृदयामध्ये होल आहे आणि त्यावेळेस तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल तरच तुम्हाला धोका नाही, नाहीतर नाही केलं तर आम्ही काय तुमची शाश्वती देऊ शकत नाही. मग बघा, त्यावेळेस ती व्यक्ती एवढं विचारात पडते, एवढं तिला टेन्शन येतं. आणि बघा, मग ती व्यक्ती म्हणते की नाही, मला भरपूर जगायचं आहे आणि मला अजून आयुष्य पाहिजे, म्हणून मी हे ऑपरेशन करणारच. आणि मग ज्यावेळेस ती व्यक्ती ऍडमिट होते, आयसीयू मध्ये जाते, बघा त्यावेळेस त्या व्यक्तीला पैसा आठवत नाही, बंगला आठवत नाही, जमीन आठवत नाही, दागिने आठवत नाही, बँक बॅलन्स आठवत नाही. तो फक्त देवाला एकच निवेदन ठेवतो की हे परमेश्वरा, हे ईश्वरा, माझं जे ऑपरेशन आहे ते उत्तम कर, माझं आरोग्य उत्तमच दे, मला दुसरं काहीही नको, फक्त मला ठणठणीत कर, एवढंच तो मागतो. बघा त्यावेळेस त्याला त्या देहाची किंमत कळते, त्यावेळेस त्या इंद्रियाची किंमत कळते आणि त्यावेळेस तो एवढा घाबरतो आणि एवढं फक्त नामस्मरण करतो आणि आपलाच फक्त विचार करतो, हे परब्रह्मा, ईश्वरा, माझं ऑपरेशन उत्तम होऊ दे, मला उत्तमाचं ठेव, मी तुझंच नामस्मरण करतो आणि इथून पुढं मी आयुष्य माझ्या देहाची काळजी करण्यासाठी आणि तुझं नामस्मरण करण्यातच घालवतो. बघा, एवढंच त्याला आठवतो, बाकी त्याला पैसा, बंगला, जमीन काहीच आठवत नाही. म्हणजे एवढं आपलं शरीर महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपला एखादा अवयव खराब होतं किंवा ज्यावेळेस आपल्या शरीराच्या मेंदूला एखादी गाठ असते किंवा गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असतं, त्यावेळेस बघा, किंवा शुगर झालेली असते किंवा एखादा पायाचा अंगठा काढायचा असतो, बघा त्यावेळेस आपल्याला किती वेदना होतात आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं शरीर वाटतं. त्यावेळेस आपल्याला त्या शरीराची जाणीव होते, त्यावेळेस आपल्याला त्या वेळेची जाणीव होते आणि त्यावेळेस आपल्याला पश्चाताप होतो की वेळ होती तर मी माझ्या शरीराची काळजी घेतली नाही, मी वेळेवर व्यायाम केला नाही, मी वेळेवर उत्तमाचा आहार घेतला नाही आणि त्यामुळे माझं शरीर पूर्णपणे बिघडत राहिलं आणि मी फक्त कामाला महत्व देत राहिले आणि मी फक्त कामच करत राहिले आणि त्याच्यामुळे माझी शरीराची ही अवस्था झाली आहे. त्यावेळेस आठवतं. म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत स्वतःला प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, व्यायाम करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढून ठेवा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, बरेच जण हीच तक्रार करतात की वेळ नाही. पण बघा म्हणले समर्थ, मृत्यू ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण यमाला म्हणू शकत नाही की माझ्याकडे वेळच नाही, तो मला आता नेऊ शकत नाही.
बघा त्यावेळेस मात्र आपलं कोणीही तेथे ऐकत नाही, त्यावेळेस मात्र आपल्याला सगळी कामं सोडून जावीच लागतात. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी असा विचार करा की आजचा दिवस माझ्यासाठी शेवटचा आहे आणि आज मला जे हवंय ते मी सगळं करणार, मला जे आवडतंय ते सगळं करणार. आणि बघा म्हणले असं जर म्हटलं तर नक्कीच आपण व्यायाम करू, नक्कीच आपण जे काही आपल्या आवडीचं काम आहे ते करू, नक्कीच आपण कुठेतरी देवदर्शनासाठी जाऊ, नक्कीच आपण एखादं प्रवचन ऐकू. बघा असं जर आपण म्हटलं तर नक्कीच आपल्याकडून तो दिवस उत्तमाचा आणि आपल्याला जे हवंय ते आपण करू शकू. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की या जगात सर्वात महाग आणि किमतीवान वस्तू असेल ती फक्त आपल्या आयुष्यातली वेळ आणि आपलं शरीर. कारण एकदा वेळ निघून गेली तर ती आपण परत आणू शकत नाही आणि एकदा आपल्या अवयवांना, आपल्या शरीराला काय तर झालं तर तेही आपण परत आहे तसं शरीर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की वेळेला आणि आपल्या शरीराला खूप महत्व आहे आणि वेळेची आणि आपल्या शरीराची किंमत आपण कुठेही करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की लाख मोलाचा देह परमेश्वर आणि परब्रह्माने दिला आहे, तो आपल्याला सांभाळता आला पाहिजे आणि मृत्यू येईपर्यंत सगळे अवयव आपल्याला उत्तमाची ठेवता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्वतःला वेळ देता आलं पाहिजे, स्वतःवरही प्रेम करता आलं पाहिजे. काम हे मृत्यू येईपर्यंत चालूच राहणार, मग आपण स्वतःला वेळ तरी कधी देणार, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. म्हणून समर्थ म्हणतात की घडीने घडी आपलं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की कामं तर होतच राहतात, पण आपण जर महत्व कामाला दिलं, आपण जर सगळा वेळ कामाला दिला, आपण जर सगळा वेळ पैसे कमवण्यासाठीच दिला तर मग आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होतं. मग आपलं शरीरच आपल्याला साथ नाही दिलं तर कमवलेला पैसा कशासाठी उपयोगाला येणार. मग आपण कमवून ठेवलं भरपूर पण आपलं शरीरच आपल्याला साथ नाही दिलं तर मग बघा म्हणले समर्थ त्या पैशाचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की पैशाबरोबर आपलं शरीर ही उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला वेळ द्या. या जगामध्ये सर्वात मौल्यवान आणि किमतीवान वस्तू असेल तर ती आपल्या आयुष्यातील वेळ आणि आपलं शरीर, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.